वेगावचे उद्योगपती सन्माननीय सोमनाथजी पाटील यांचा संघ पुरस्कर्ते आहेत ते गावदेव वेहेळे संघाचे. मोठी मॅच आज या शेवटच्या दिवसातील पहिलीच मॅच हाय स्कोरिंग पाहायला मिळेल का? 4 षटकांचा हा सामना. सलामीची जोडी खेळपट्टीवरती गावदेव वेळे संघाकडनं केतन मुकादम आणि राजन थळे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हिमांशू पाटील. मॅचला होतीये सुरुवात. सांग ठोकुनी छाती राजा माझा शिव छत्रपती. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं स्वागत. चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली आयोजित सुमित सुरेश बाय मामा म्हात्रे चषक 2023 पहिले मॅच रंगतीये. वेळे विपक्ष अलिमघर. गोलंदाज नाव देखील मोठा आहे हिमांशू पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती आणि समोर केतन मुकादम. चांगली सुरुवात होणं गरजेचं आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं गेलंय 40+ एक चांगला टोटल असतो. डिफेंड केलं जाऊ शकतं 40+ टोटल, परंतु 40+ बनवू देईल का? कारण गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे टीम जरीमरी अलिमगड संघाचा. मॅचला होतीये सुरुवात. गेम ऑन गेम प्ले. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. शो द बेस्ट क्वालिटी गेम. गोलंदाज सज्ज हिमांशू पाटील. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं खेळून काढलाय. फटका चांगला आहे आणि बॉल चाललाय सीमारेषे बाहेर. येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकारानं स्वागत केलं हिमांशू पाटीलचं आणि वेलकम टू मानकोली ट्रॉफी असं सांगितलंय हिमांशू पाटीलला. केतन मुकादम पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. क्षेत्ररक्षणात परिवर्तन. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आता पाहायला मिळेल. वाईडिश मिड विकेटला एक खेळाडू तैनात केला. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. गोलंदाज तयार. मोठा प्रहार पुन्हा करायचा होता. यावेळेस चेंज ऑफ पेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्विंग अँड मिस डॉट बॉल आला. चांगला चेंडू होता. चौकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा इनफिल्डच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला केतन मुकादमनं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. धावफलकावरती धावा स्थिर आहेत. 4 धावा. हिमांशू पाटील भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू थोडासा खराब होता, त्यानंतर मात्र चांगली लाईन. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल. गती भरपूर या गोलंदाजाकडे. बीट केलं बॅटरला. बॅट उशिरानं फिरली. चेंडू लवकर गेलाय. काय भन्नाट गती पाहायला मिळते आणि आखूड टप्प्याचा बॉल म्हणजे अगदी डोळे बंद झाले बॅटरचे. आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. केतन मुकादम पहिल्या चेंडूवरती हावी झाला होता, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. हिमांशू पाटील यावेळेस देखील भरपूर चांगली लाईन पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल आलाय. अगदी ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरचा चेंडू होता आणि मी म्हणेन चांगली लाईन.
चांगली लाईन, चांगली गोलंदाजी. चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक केलाय आणि अगदी 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकांमध्ये जसा मी उल्लेख केला सकाळच्या सत्रामध्ये 40+ येणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे कुठे ना कुठे सुरुवात 4 धावेनंतर झाली नाही आहे. मोठा प्रहार करायचा होता. अप्रतिम बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. पडल्यानंतर आतल्या दिशेला वळतोय. जबरदस्त गोलंदाजी, एक नॅचरल स्विंग लेफ्ट आर्म गोलंदाजाकडे असते आणि त्याप्रमाणे गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेला वळतोय, पूर्णपणे बीट ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकता. मोठा प्रहार करायचा होता. वारंवार फटके फसले जात आहेत केतन मुकादम कडनं आणि या पहिल्या मॅच मध्ये थ्रिलर यावेळेस उडवलाय, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि कुठे ना कुठे कठीण होता झेल. हाफ चान्स मी म्हणेन, परंतु या तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल बनल्या गेल्या, त्या म्हणजे 6 धावा. कोणताही विकेट गमावलेला नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकाराला कुठे ना कुठे वाटलं 50+ दिसत असेल गावदेवी वेळे संघाला, परंतु हिमांशु पाटील सांगत असताना मी अजून देखील गोलंदाजी ट्रॅक वरती आहे आणि चांगली गोलंदाजी केली आणि अगदी 4 चेंडू डॉट हाताळले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती फटका मिसटायमिंग झाला, परंतु 2 धावा त्या चेंडूवरती देखील प्राप्त केल्या गेल्या. 2 धाब्यानं धावफलक 6 वरती जाऊन पोहोचलाय. अगदी चांगली सुरुवात झाली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोखलं गेलं केतन मुकादमला. आता स्ट्रायकिंग एंडला राजन थळे आपल्याला पाहायला मिळेल. अनुभव या खेळाडूकडे भरपूर आहे, अनेक वर्षांचा अनुभव आता पणाला लावावा लागणार आहे, कारण अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि मित्रांनो बघा, मी या स्पर्धेचा नियम तुम्हाला सांगतोय. तब्बल 3 षटक टाकण्यासाठी 15 मिनिटे असतील. जर जास्त वेळ घेतला तर 4थ्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. वेळेबाबत अतिशय शिस्त ही स्पर्धा आपण पाहतोय. आज देखील वेळेवरती सामने सुरू झालेत. 9:52 पहिला चेंडू टाकला गेला, म्हणजे शिस्तबद्ध ही स्पर्धा म्हणून ओळखली जाईल. GCA मान्यता प्राप्त ही स्पर्धा चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली आयोजित सुमित सुरेश बाळमामा म्हात्रे चषक 2023 क्रिकेटचा थरार आपण पाहतोय या मानकोलीच्या क्रीडा नगरीवरती. गोलंदाज तयार झालाय. दुसरं षटक मोनिश पाटील. पहिला बॉल राजन थळेसाठी फुलटॉस, तोफा होता कबूल केलाय. बॉल चाललाय सीमारेषे बाहेर. या मॅचचा, या इनिंगचा पहिला षटकार.
आला. या ठिकाणी शुभागमन झालंय मानकोली गावचे माजी सरपंच सन्माननीय श्रीकृष्ण माई साहेबांचं वेलकम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी चेंडूंची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या वतीनं वेलकम करूयात. व या मॅचच्या दिशेनं मॅच भरपूर मोठी रंगली आहे. धावफलकावरती धावा 17 झाल्यात. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर विजेंद्र पाटील आलाय आणि मी म्हणेन विजेंद्र पाटीलला देखील धावा बनवणं गरजेचं आहे. राजन थळे त्याच्या समेत विजेंद्र पाटील अनुभवाची कोणती कमी नाही आहे. अनेक स्पर्धा या दोघांनी गाजवल्यात परंतु त्यांच्या समोर गोलंदाजी ट्रॅकवरती मुकेश पाटील असेल. अलिमगड संघ भरपूर चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये हिमांशु पाटीलनं फक्त 6 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये मोनिश पाटील पहिला चेंडू खराब होता फुलटॉस होता परंतु त्यानंतर कमबॅक केलं. 11 धावा फक्त धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज तयार मुकेश पाटील. तिसरं षटक. स्ट्रायकिंग एंडला बॅटर राजन थले. पहिला बॉल फटका चांगला आहे. मिड विकेटला खेळाडू आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका टप्प्यानं उचलून फेकी केली गेली तोपर्यंत एक सिंगल. एका सिंगलनं धावफलक पुढे सरकेल 18 वरती. 18 रन ऑन अ बोर्ड. 18 धावा. अजून देखील भरपूर चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्या अनुषंगानं 40+ दिशेनं वाटचाल करावी लागेल. एखाद दुसरे मोठे फटके नक्कीच 50+ टोटल गावदेवी वेळ संघाच्या मनामध्ये असेल. आज सकाळचं सत्र अगदी पाहतोय 9:52 बॉल पडला गेला. एक शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून आपण पाहतोय. यानंतर मॅच टीम सुमित कुमार केवणी दिवे विपक्ष टीम चेरोबा कोण. दोन्ही संघांना विनंती आहे आपण रिपोर्ट करायचा आहे. एका इनिंग नंतर नाणेफेकी केली जाईल. अदरवाईज तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. वेळेवरती रिपोर्ट करायचा आहे. टीम चेरोबा कोण आणि सुमित कुमार केवणी दिवे. गोलंदाज सज्ज झाला मुकेश पाटील. स्ट्रायकिंग एंडला विजेंद्र पाटील. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. विजेंद्र पहिला चेंडू फेस करत असताना फटका चांगला आहे. गॅप देखील भेदला आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा. तीन षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 35 35 धावा. यानंतरची मॅच टीम सुमित कुमार केवणी दिवे विपक्ष टीम चेरोबा कोण. जर एस कोणगाव या ठिकाणी उपस्थित आहे तरी सुद्धा आपण उपस्थित राहायचं. टीम सुमित कुमार केवणी दिवे आपण देखील रिपोर्ट करायचा आहे. अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. बघा टीम अलिमगड संघ वेळेबाबत थोडस नक्की तुम्ही जसं सकाळी उल्लेख केला शिस्तबद्ध स्पर्धा आहे. वेळेबाबत थोडेसे नियम तुम्हाला पाहावे लागणार आहेत. अदरवाईज तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. त्या अनुषंगाने आपण खेळ करायचा आहे. एक एक धाव महत्त्वाची असते. जसं म्हटलं जातं की मतदान करत असताना एक वोट महत्त्वाचा असतो कोणत्याही नेत्याला. त्याप्रमाणे एक मार्क महत्त्वाचा असतो कोणत्याही एक्झामिनरला आणि त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये एक धाव देखील महत्त्वाची असते क्रिकेटरला. सो एक एक धावेचं महत्त्व आहे. शेवटचं अंतिम षटक प्रणव पाटील. शेवटच्या षटकामध्ये जसा मी उल्लेख केला होता की राजन थले आणि निलेश पाटे अनुभव भरपूर आहे आणि त्या अनुभवाचा फायदा कुठे ना कुठे घेतला जातोय. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले त्यामध्ये एक निलेश पाटीलच्या बॅटमधनं आणि एक राजन थळेच्या बॅटमधनं आला. गोलंदाज तयार प्रणव पाटील. पहिला बॉल बॅकफुटला गेलाय. फोर्स केलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. डायरेक्ट हिटची गरज होती. चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्यामध्ये कोणतीही शंका नाही आहे
परंतु भरपूर चांगली गोलंदाजी मी म्हणेन. अगदी गोलंदाजाला माहिती आहे आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवलाय, तर त्या ठिकाणी गोलंदाजी करणं महत्वाचं आहे आणि त्याप्रमाणे गोलंदाजी देखील होतीये. आतापर्यंत अलिमगड संघाची थोडीशी खराब चेंडू पाहायला मिळाले, त्याच्यावरती उत्तम प्रहार झाले, त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी झाली आहे अलिमगड संघाकडनं. धावफलक एका धावेनं 36 धावा. यावेळेस शॉर्ट आर्म पुल केलं, चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणती चुकी न्यू बॅटर क्रमांक 5 वरती लवलेश पाटील. आतापर्यंत धावा चांगल्या लागल्या 36. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज प्रणव पाटील सेट झालाय, बॅकफुटला जाऊन उडवलाय, फटका चांगला आहे, चेंडू दूरवरचा प्रवास केलाय परंतु त्याच्या आवाक्या बाहेर, बॉल सीमारेषे बाहेर येतो, षटकार. अप्रतिम फटका, अप्रतिम फटका, इनसाइड आउट, अगदी बॅकफुटला गेले, खेचून मारलं बॉलला, बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचा बाहेर, षटकार. नक्कीच आमचे धनाजी दादा सांगत असताना की तीनही फलंदाजांनी षटकारांना खातं गोललंय, राजन थळे, निलेश पाटील आणि आता लवलेश पाटील. यावेळेस देखील फटका भरपूर चांगला आहे, धावा मिळतील अर्धा डझन. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, बॉल सीमारेषे बाहेर, षटकार. अगदी स्ट्रॅटर्जी फसली आहे टीम अलिमगड संघाची, कारण ऑफस्टंप वरती खेळवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु लवलेश पाटील मनामध्ये ठरून आला ऑफस्टंप वरती खेळतायत, ऑफस्टंपच्या दिशेनं आपण खेळून काढूयात. बॉलला बॅक टू बॅक ऍक्शन रिप्लेच्या अंदाजानं खेळून काढलाय. बॅक टू बॅक 2 षटकार, 2 षटकारांनी धावसंख्या 48 धावा, 50+ दिशेनं वाटचाल टीम गावदेव हे करत असताना. गोलंदाज तयार, पुढचा चेंडू लवलेश साठी. यावेळेस देखील उडवलाय, 3 in a row, बॅक टू बॅक येतोय लवलेश पाटीलच्या बॅटमॅन, तिसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते लवलेश पाटीलची. अगदी शेवटच्या षटकामध्ये ज्या बॅटिंगची गरज होती, ज्या धावसंख्येची गरज होती, ती धावसंख्या मिळत असताना गावदेव वेळे संघाला 54 धावा. त्यांना माहिती आहे गोलंदाजी अटॅक चांगला आहे, बॅटिंग जर चांगली झाली तर कुठे ना कुठे दबाव मध्ये आणू शकतो पहिल्या सेक्शन मध्ये. गोलंदाज तयार, प्रणव पाटील. यावेळेस चांगला चेंडू, चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी पाहायला मिळाली, गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र कोणती चुकी होणार नाहीये तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. फलंदाज झालाय बाद आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ देखील दरम्यान समाप्त झाला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 56 धावा आणि 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी येतून टीम जरीमरी अलिमगड संघाला. या ठिकाणी एक कॅश प्राइज आलाय धनाजी थळे यांच्याकडनं लवलेश पाटील साठी तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. सो आपण नंतर घेऊन जायचं आहे. 3 षटकार बॅक टू बॅक त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाले. हॅट्रिक षटकारांची कंप्लीट केली त्यामुळे त्याला 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. सो आपण घेऊन जायचं आहे. टीम सुमित कुमार केवनी दिवे आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. त्यांच्या विरोधामध्ये चिरोबा कोण.
कोणगाव संघ या ठिकाणी उपस्थित आहे. टीम सुमित कुमार केवनी दिवे नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. बघा टीम केवनी दिवे, तुम्हाला मी शेवटचा पुकार देतोय. जर आपण उपस्थित झाला नाही तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. येस, या ठिकाणी उपस्थित झाला. हॅलो हॅलो चेक. थँक्यू सो मच. आपण टॉस करूया. व्यासपीठावरनं विनंती करतोय आदरणीय श्रीकृष्ण माळी साहेब आणि त्यासमेत प्रल्हादजी पाटील सर, आपण या टॉस बॉक्स मध्ये आपला शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. सुरई गावचे सन्माननीय कमलाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कमलाकर वजे साहेब यांना देखील विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सो आपण टॉस करूया. मॅच नंबर 2, टीम चेरोबा कोण, विपक्ष सुमित कुमार अँड कंपनी केवणी दिवे आणि आमच्या समेत आहेत प्रल्हादजी पाटील सर. त्यांच्या शुभ हस्ते करणार होता आपण टॉस. हेड अशी मागणी टेल आला. टॉस जिंकल्या टीम कोण नाही. आमच्या मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. थोडीशी चर्चा नक्कीच करूया. हेमंतजी कराले आमच्या समेत आहेत. हेमंत टॉस जिंकला. मॅच बरोबरची असेल, निर्णय काय या महत्वपूर्ण मॅच मध्ये? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणार आतापर्यंत या सीझन मध्ये टीमचा परफॉर्मन्स कसा राहिला आणि काही नवीन खेळाडू या सीझन मध्ये आम्हाला पाहायला मिळतील का? हो, नवीनच खेळाडू आहेत आणि चांगला खेळलो आम्ही. मागची सेकंड टुर्नामेंट आहे आमची, याच्यात पण चांगलाच खेळण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटचा प्रश्न हाच असेल, ज्याप्रमाणे खऱ्या अर्थाने मानकुलीच्या क्रीडांगणाची डेव्हलपमेंट सुरू आहे, कसं म्हणशील जेव्हा मैदानाच्या मध्ये एंटर झाला, हे जे डेकोरेशन केलं गेलं स्पर्धेसाठी, जी मेहनत खऱ्या अर्थाने चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकुलीने घेतली आहे, काय मत असेल तुझं या स्पर्धेविषयी? चांगला ग्राउंड आहे, मजा येईल खेळायला. बेस्ट ऑफ लक. टीम कोण टॉस गमावला, जर टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. बट आता बॅटिंग करावी लागणार आहे. सो आता प्लॅन काय असेल 4 ओव्हरमध्ये कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि जेपीला सोडून कोणाकडून अपेक्षा असेल? कुणाल आहे, सागर आहे, राहुल आहे, जितू आहे. शेवटचा प्रश्न आज असेल तुझ्यासाठी या स्पर्धेविषयीचं तुझं मत? स्पर्धा खूप नियोजन खूप चांगलं केलेलं आहे आणि त्यांना पुढील याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक टीम केवनी दिवे. That's the news from the center. Team Cheroba Kone won the toss and they elected to bowl first. Over to Combox. Thank you. सो आपण व्यासपीठावरती काहीसे शुभ सन्मान आहेत आपण करणार आहोत. आज मोलाची उपस्थिती ज्यांची आम्हाला स्पर्धेसाठी लाभली, ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर केले, असे माजी सरपंच मानकोलीचे आदरणीय श्रीकृष्ण माळी साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. बघा, अंपायर्स मॅच स्टार्ट करायचे आहे, शुभ सन्मान देखील केले जातील, त्याचप्रमाणे मॅच देखील सुरू ठेवा. मागच्या दिशेने जाऊया. पहिला चेंडू अगदी फार बाहेर आहे, लाईन खराब. एक अतिरिक्त रन. असा चौथा आणि अंतिम दिवस. हार्दिक स्वागत असेल सर्वांचं. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली आयोजित श्रीमान सुमित शेठ म्हात्रे साहेबांच्या सन्मानार्थ सुमित सुरेश बाळा मामा म्हात्रे चषक 2023. स्विच हिट खेळायचा होता, अपील देखील इथं केली गेली, अंपायर्सने नकारलं. व्यासपीठावरती दिग्गज मान्यवर आज आमचे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी नाम उल्लेख नक्कीच करेन. आज प्रल्हादजी पाटील सर स्पेशली आपल्या गावच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझे सरपंच मानकोलीचे आदरणीय श्रीकृष्णजी माळी साहेबांना आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे सुरई गावचे
कमलाकरजी बझे साहेब आज त्यांची देखील मोलाची उपस्थिती. वेलेगावचे शैलेशजी म्हात्रे सप्ते देखील उपस्थित, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बट एक स्मॅशिंग लॉफ्ट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. कव्हरला भेदत असताना हा पहिला चांगला फटका, दर्जेदार फटका फलंदाज प्रणवच्या बॅटमधनं हा चौकार. चार धावा दरम्यान आला. पहिल्या षटकामध्ये आपण साजन पाटीलला गोलंदाजी करताना पाहतो. धावफलक 4 धाब्यांच्या मदतीने आता 5 वरती. 4 दिवसाची ही देखणी स्पर्धा, फायनल डे, अंतिम दिवस आणि फार चांगलं क्वालिटी क्रिकेट देखील या स्पर्धेमध्ये आपण बघितलं. शफल झाला होता, पुन्हा एकदा इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला बीट केलंय, आउटफील्ड फास्ट. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या 57 धाव्यांच्या चेज मध्ये आता पलटवार सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. टीम झरीमारी अलीमगढ संघाचा प्रणव पाटील करतोय प्रतिहल्ला. बॅक टू बॅक 4. आणखीन एक चांगला फटका, क्लासिकल स्ट्रोक. रिप्ले देखील अगदी पाहण्यायोग्य होता. ओमी जरा रिप्ले देखील दाखवा, कारण प्रेक्षकांना देखील हा फटका पाहायला नक्कीच आवडेल. कारण वाईड ऑफ स्टंप हा बॉल टाकला, त्यानंतर इनसाइड आउट, रिस्कचा फार चांगला वापर. काय फटका होता, कलात्मक. 9 फलक 9. स्विच हिट खेळलेत, पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन चांगलं आणि चौकारांची हॅट्रिक देखील इथनं कंप्लीट. काय सुरुवात केली आहे ना, जी सुरुवात खऱ्या अर्थानं हवी होती. 57च्या चेज मध्ये ती सुरुवात करून दिली फलंदाज प्रणव पाटीलने. स्टार्ट फार चांगला, कारण बघा अगदी 4 चेंडूंच्या या खेळामध्ये धावफलक आता 13 वरती. ज्या गोलंदाजाकडून अपेक्षा नेहमी लावल्या जात आहे टीम वेळेच्या माध्यमातून, बट या पहिल्या षटकामध्ये तो आता निराश करतो. कारण 4 चेंडूंमध्ये आता 13 खर्च झाला, अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या षटकामध्ये. आता कमबॅक करण्यासाठी 1 विकेट काढावी लागेल साजनला. फार शफल झाले होते, स्लॉक देखील करायचा होता. ज्याप्रमाणे राजन दादांचा रिॲक्शन आणि साजनचा रिॲक्शन आला इंचेस, कारण फार शफल झाले होते. अराउंड द लेग बोल्ड होण्याची देखील शक्यता होती. नशिबाची साथ. वाईट बॉल देखील आहे, एक अतिरिक्त रन. येस, आपण रिप्ले देखील बघितला की लॉंग वे शफल झाला होता आणि अगदी स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल, एक अतिरिक्त रन. धाव फलक आता जाऊन पोहोचला. वाईट बॉल, धाव फलक आता 14 वरती. मॅच नंबर 1 आजच्या या अंतिम दिवसामधले आपण पाहत आहोत. टीम वेहेले विपक्ष अलीमगढ स्टेप आउट झाला होता, पुन्हा एकदा गॅप भेटलाय. पॉइंटचे फोल्डर आणि एक्स्ट्रा कव्हरचे फोल्डर आपल्याला पाठलाग करताना दिसले. बट या पहिल्या षटकामध्ये बघा अगदी एक्स्ट्रा कव्हरचे फोल्डर फार बिझी राहिले या पहिल्या षटकामध्ये, कारण जे तिन्ही चौकार आले ते त्या रिजम मध्ये आले. 2 चांगले फटके आपण एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं बघितले, त्यानंतर स्विचिटचा फटका देखील आपण बघितला. बॅटिंग फार चांगली, अगदी बॉलच्या मेरिट वरती आपण खेळताना बघितलं या पहिल्या षटकामध्ये. फलंदाज प्रणव पाटीलला आता स्ट्रायकिंग एंड वरती असेल हिमांशू पाटील. अलीमगढच्या तारा सितारांपैकी हा सर्वात मोठा सितारा. युवा जरी असला तरी सुद्धा या खेळाडूचा दर्जा फार मोठा आहे टीम अलीमगढसाठी. बघा वेलेकडे देखील लक्ष असू द्या, कारण अंतिम दिवस आहे. आज एक सेमीफायनल प्लस फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने कमी वेळ खर्च करा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट येतो. साजन बॅकफुट वरती जाऊन स्मॅश केलं, मिड ऑफला यावेळेस केलं बीट. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेतला गेला फलंदाजाच्या माध्यमातून.
कारण पहिल्या षटकामध्ये इथनं एक विस्फोटक सुरुवात. आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 19 ऑन अ बोर्ड. एकही विकेट गेली नाहीये. आता टीम वेहळेला चर्चा करावी लागेल की कमबॅक कशा प्रकारे होईल या मॅच मध्ये, कारण जर अशा प्रकारे फलंदाजी झाली तर या 57 इझिली चेज होतील. मॉर्निंग सेशन होतं आणि मॉर्निंग सेशन मध्ये आपण जर विचार केला तर प्रथमतः फलंदाजी करत असताना 56 बनवल्या आणि 56 मी म्हणेन एक मॅच विनिंग टोटल आहे. बट डिफेंड करत असताना आता बॅकफूट वरती टीम वेहळे. चर्चा सुरू आहे सध्याच्या घडीला, कारण येणारे 18 चेंडू फार महत्वाचे असून देखील हा सामना जिंकण्यासाठी आपण शुभ सन्मान करूया. आज मोलाची उपस्थिती व्यासपीठावरती माजी सरपंच माणकोली गावचे श्रीमान श्रीकृष्णजी माळी साहेब उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. दादांनी अगदी मोलाचे योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला दिलंय, कारण बॉल स्पॉन्सर्स दादांनी केलेत या स्पर्धेसाठी. यस जयेश दादा, आपण देखील या, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर शुभ सन्मान करूया व्यासपीठावर उपस्थित. यस नो डाऊट सोशल मीडियावरती एक चेहरा सातत्याने फार आपल्याला चमकताना दिसला आणि खऱ्या अर्थाने आपल्या सामाजिक ज्या सांस्कृतिक गोष्टी आहेत त्या पुढे नेण्यामध्ये या व्यक्तिमत्वाचा फार मोठा रोल आहे. चर्चा सुरू असेल पण आपण व्यासपीठावरती एक शुभ सन्मान करूया. प्रल्हादजी पाटील सर देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील शुभ सन्मान आपण करूया. आज त्यांची देखील महत्त्वपूर्ण उपस्थिती आणि स्पेशली आपल्या गावच्या संघाला ते सपोर्ट करण्यासाठी आज उपस्थित झालेत. त्यांचं देखील शुभ सन्मान इथं व्यासपीठावरती केले जात आहे. फुलर लेंथ होता आणि बॅटची एज देखील लागली होती. जशी कॅच ड्रॉप झाली हात डोक्यावरती गेले, कारण ही संधी आता चालून आली होती बट त्या संधीचं सोनं केलं नाहीये. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की अपॉर्च्युनिटी क्रिएट करावी लागते. अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली होती बट कॅच ड्रॉप. हेच तर छोटे छोटे मोमेंट्स असतात ना की जे मॅचला पूर्णपणे चेंज करतात. त्यानंतर शुभ सन्मान आपण करूया सुरई गावावरनं एक चांगलं व्यक्तिमत्व समाजसेवक सुरई गावचे आमचे कमलाकरजी बझे साहेब, त्यांचं देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. त्यांची देखील महत्त्वपूर्ण उपस्थिती आजच्या या अंतिम दिवसामध्ये. शुभ सन्मान केला जातोय कमलाकरजी वसे साहेबांचा. लो व फुल टॉस होता, स्लॉक करायचा होता, अपील देखील एका मोमेंटला केली गेली. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल इथं कंप्लीट केली गेली. या षटकामध्ये आता थोडासा कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. बट कुठे ना कुठे बघा विजयाचं लक्ष अजून देखील लांब आहे. मी म्हणेन एखादी विकेट जर इथं काढली गेली तर मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक होऊ शकतो टीम वेहळेचा. पुढचा बॉल स्विच हिट खेळलेत. व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. बघा धनाजी दादा नुकतंच उल्लेख केला होता की कॅच ड्रॉप आणि त्यानंतर हे जखमेवरती मीठ सोलण्याचं कार्य. व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं, ज्यांचा उल्लेख आम्ही केला की आपल्या सांस्कृतिक गोष्टी, आपल्या आगरी समाजाच्या ज्या महत्त्वपूर्ण जी संस्कृती आहे ती जपणं देखील गरजेचं आहे आणि तिला पुढे नेण्याचं कार्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करतायत अलीमगड गावचे सुपुत्र जयेशदादा पाटील. आज ते देखील उपस्थित आहेत व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि स्पेशली यूट्यूबवरती दादांचे 80,000 पेक्षा देखील जास्त सबस्क्रायबर आहेत. एक फार सुप्रसिद्ध एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, त्यांची देखील महत्त्वपूर्ण उपस्थिती. दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल अपील इथनं केली गेली बट अंपायर्स नकारलं. बघा या मॅच मध्ये ना खऱ्या अर्थाने हा जो मिडल फेस आहे, हे जे दुसरं आणि तिसरं षटक आहे,
यामध्ये जर विकेट नाही आली टीम वेळेसाठी तर त्यानंतर या 57 डिफेंड करणं म्हणजे वाघाच्या तोंडातून घास काढणं बरोबर होऊन जाईल. स्टेप आउट झाला होता, फुल टॉस मिस केला, बट गोलंदाजाने मिस नाही केलं. पहिला धक्का लागतोय प्रणव पाटीलच्या स्वरूपामध्ये, फलंदाज बाद. येस, मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण जी पाहतायत मित्रांनो आम्हाला पुरस्कृत केली गेली स्वर्गीय बलिराम धर्मा माळी यांच्या स्मरणार्थ श्रीमान ज्ञानेश्वर बलिराम माळी साहेब, त्याचप्रमाणे सौभाग्यवती ताईबाई ज्ञानेश्वर माळी ताईंच्या माध्यमातून आम्हाला ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी पुरस्कृत झाली. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. अलिमगड गावचे आतिशजी पाटील दादा देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. धाव फळक जाऊन पोहोचलाय 27 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. व्यासपीठावरती शुभ सन्मान आतिशजी पाटील दादांचा केला जात आहे, त्यांचे देखील महत्वपूर्ण उपस्थिती. आणि अलिमगड संघ जेव्हाही खेळतो तेव्हा दादा उपस्थित असतात टीमला सपोर्ट करण्यासाठी. कॅमेरामॅन व्यासपीठावरती काहीसे शुभ सन्मान सुरू आहेत. त्यानंतर नुकतंच ज्या व्यक्तिमत्वाची चर्चा मी केलीच होती, आपली आगरी कोली संस्कृती आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुढे नेण्याचं कार्य आणि एक लोकप्रिय एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व अलिमगड गावचे आणि ज्यांचे यूट्यूबवरती 80,000 पेक्षा देखील जास्त सबस्क्रायबर, ज्यांना नेहमीच समाजामध्ये फार प्रेम मिळतो, असे आमचे जयदादा पाटील दादांचं देखील शुभ सन्मान इथं आमच्या मुख्य व्यासपीठावरती केले जात आहे. आज ते देखील स्पेशल अलिमगड टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित झालेत. त्यांची देखील ही महत्त्वपूर्ण उपस्थिती आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण होताना पाहतोय. शैलेशजी म्हात्रे दादा देखील उपस्थित आहेत, दादांचं देखील शुभ सन्मान केले जाईल. बघा धावफलक 27 आहे, अजून देखील 30 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये हिमांशू पाटील आणि आता त्यांच्या समेत क्रमांक 3 वरती भावेश. हिमांशूसाठी हा बॉल दरम्यान लाईन खराब, एक एक्स्ट्रा रन दरम्यान इथं मिळेल. ही बॅटल चांगली रंगेल, यामध्ये काही शंका नाहीये. विजेंद्र पाटील बॉलिंग मार्क वरती आहेत, समोर हिमांशू पाटील आहे. आणि जर दोन्ही खेळाडूंचे जर आपण उल्लेख केला तर डावखुऱ्या शैलीचे विस्फोटक फलंदाज, त्याचप्रमाणे ॲज अ बॉलर देखील आपल्या टीमला फार चांगलं कंट्रीब्युशन ते देतात. एका बाजूने जर विचार केला तर भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधला एक बॉलिंग जबरदस्त ऑलराऊंडर, तर दुसऱ्या बाजूने एक बॅटिंग ऑलराऊंडर. राऊंड द विकेट, आडव्या बॅटने फटका खेळला, काऊ कॉर्नर रिजनला फिल्डरसाठी चेज, फिल्डिंग चांगली, एक सिंगल इथनं घेतली जाईल. हा सामना आता एका थ्रिलरच्या दिशेने चाललाय. क्लायमॅक्स कोणाच्या बाजूने जाईल, कारण 11 चेंडू आता आवश्यकता असेल 28 धावेंची. पहिल्या षटकामध्ये जेव्हा 19 आला असं वाटलं की या मॅच मध्ये कुठे ना कुठे टीम अलिमगडचं वर्चस्व आहे की काय, बट त्यानंतर आलं दुसरं षटक, ज्या दुसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त 8 धावा आणि एक विकेट देखील काढली गेली. टोटली जर आपण विचार केला तर एक लेगबाईची रन होती, त्या अनुषंगाने आपण गोलंदाजाच्या खात्यामध्ये 7 लिहितो आणि एक सफलता देखील मिळाली अनिकेतला. त्यानंतर विजेंद्र पाटील या तिसऱ्या आणि महत्त्वपूर्ण षटकामध्ये गोलंदाजी करतात. चला जास्त बेल नका खर्च करू, सामना सुरू करा. फिल्डिंगमध्ये काहीशे चेंजेस आता केले जात आहेत. ऑन साईडला डीप मिड विकेट, त्यानंतर काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, त्यानंतर लॉंग ऑफ. ला फिल्डर आहे 38 सर्कलमध्ये, कव्हर्सला फिल्डर, थर्ड मॅन फाईन लेग, पॉइंटला देखील एक फिल्डर. शेवटच्या मोमेंटला जर आपण विचार केला तर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बट जी गती आहे त्या अनुषंगाने प्रॉपर स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले नाही. एक सिंगल इथनं घेतली जाईल. धावफलक एका धाब्याच्या मदतीने आता पुढे जातो 30 वरती. अजून देखील 27 ची आवश्यकता आहे येणाऱ्या 10 चेंडूमध्ये, म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किमान 2 बाउंड्रीज जिथनं हव्या आहेत टीम अलिमगडला. कारण जर येणाऱ्या 4 चेंडूमध्ये जर बाउंड्री नाही आली तर त्यानंतर आपण म्हणू शकतो की या मॅच मध्ये टीम वेहलेचा स्ट्रॉंगली कमबॅक. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये चेंजेस करा. डावखुऱ्या शैलीचा हिमांशू पाटील आता स्ट्रायकिंग एंड वरती. विजेंद्र पाटील आतापर्यंत तरी नियंत्रण या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आहे, बाउंड्री आली नाहीये या षटकामध्ये. पुढचा बॉल राऊंड द विकेट, फुलर लेंथ, जबरदस्त गोलंदाजी, मिस फील्ड
कव्हरच्या फिल्डरने केली मिसफिल्ड आणि त्याचा फायदा आता महिला टीम अलिमगरला स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा असेल हिमांशू पाटील. यश होते, एक चांगला फिल्डर आहे बट मिसफिल्ड झाली, त्याचा बेनिफिट आता अलिमगड आणि फलंदाज हिमांशू पाटीलला मिळाला. 2 धावा इथनं कंप्लीट. आता भावेश देखील चर्चा करतो हिमांशू सोबत, कारण अजून देखील समीकरण सोपं नाही आहे. अजून देखील 9 मध्ये 25 बनवायचे आहेत. इक्वेशन कठीणच आहे बट हे इक्वेशन पार केलं जाऊ शकतं. बट त्यासाठी आता ही जी जोडी आहे ना, या जोडीला आता इथनं चांगला खेळ करावा लागेल. बट टीम वेहळेचा कमबॅक फार चांगला आहे आतापर्यंत. फुल टॉस होता, बॅटच्या अगदी टो एंडला लागला. आणखीन एक डॉट बॉल, क्या बात आहे. ते म्हटले जातं ना की सुरुवात भलेही खराब करा पण अंत तुमच्या बाजूने चांगला असला पाहिजे. आणि एक चांगल्या अंताच्या दिशेने आता वाटचाल टीम वेहळे करत आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे बट या प्रेशर भऱ्या सिच्युएशन मध्ये हिमांशू स्ट्रगल करतोय. 8 चेंडू 25, मोठे फटके येणं आता आवश्यक. टॉप एज लागलाय, बॉल हवेमध्ये, फॉइल निघला, फिल्डर सज्ज. आणि या मॅचची गोल्डन विकेट ज्या फलंदाजाकडून या चरणावरती फार अपेक्षा होत्या. अडचणीमध्ये संघ आता फसला टीम अलिमगड, कारण इक्वेशन बाकी, बॉल शिल्लक 7 आणि आवश्यकता आता 25 धावांची. राजेश दादा जाधव, दादांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. कॅमेरामॅन फोकस करा. शुभ सन्मान इथनं आता केला जाईल राजेश दादा जाधव साहेबांचं, त्यांची देखील महत्वपूर्ण उपस्थिती. 7 चेंडू 25. ते म्हटले जातं ना की आजच्या डेटमध्ये जर तुमची वेल चांगली आहे तर त्याला कारणीभूत तुम्हीच आहात, जर तुमची वेल खराब आहे तर त्याला कारणीभूत देखील तुम्हीच आहात. कारण परिस्थिती माणसाला नाही घडवत, माणूस परिस्थितीला घडवतो. सिच्युएशन एका मोमेंटला चांगली होती, फर्स्ट ओव्हरमध्ये आल्या होत्या 19, तुम्ही या मॅचमध्ये अगदी ड्रायव्हिंग सीटवरती होते बट त्यानंतर कमबॅक केला गेला गोलंदाजांच्या माध्यमातून. स्पेशली फर्स्ट ऑफ ऑल उल्लेख करूया अनिकेत मुकादमचा, त्यानंतर या षटकामध्ये विजेंद्र पाटीलचा. पण अजून देखील मी म्हणेन मॅच संपली नाहीये, अजून देखील टोटल चेजेबल आहे, गेटेबल आहे. 7 मध्ये बनवू शकतात 25. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील. शेवटचा बॉल, निर्णायक बॉल चेतनसाठी. हा बॉल पुल करायचा होता, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर पोहोचतात. 2 धावा इथनं सहजरित्या पूर्ण केल्या जातील. अंतिम षटक 2 कंप्लीट. तिसरीसाठी परतणार का? यस नो, यस नो. अजून देखील प्रश्न दडला, काय करायचं. आणि शेवटच्या चरणावरती आता भावेश पाटीलची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. बघा स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली की काय आता धनाजी दादा असं वाटतंय. कारण बघा तिसरी रन इझिली झाली असती बट कन्फ्युजन, कंप्लीट करायची की नाही, आणि त्याच कन्फ्युजन मध्ये गेली विकेट. 6 चेंडू आता 23. सहा चेंडू 23. आता प्रश्न हा देखील पडला की भावेश विचार काय करत होते. कारण बघा चालत जरी गेले असते तरी रन कंप्लीट झाली असते. 6 चेंडू होता 23. जास्त वेळ खर्च नका करू. आता हेमंतजी कराले, त्यांनी देखील भरपूर सारे गेम प्लॅन बनवलेत. येस, कम्पेअर केले जर आपण दोन्ही इनिंगला तर जेव्हा सुरुवात झाली होती गावदेव वेळेच्या डावाची तेव्हा पहिल्या षटकामध्ये 17 होत्या, त्यानंतर 6 होत्या पहिल्या षटकामध्ये. आणि आपण बघितलं तर त्या कंपॅरिझन मध्ये अलिमगड टीम फार पुढे होती. पहिल्या षटकामध्ये 19 होत्या बट मॅचला ना पूर्णपणे वापस खेचलं गोलंदाजांनी. लास्ट 2 ओव्हरमध्ये 14 आल्या, 2 विकेट. दुसरा टीम गावदेव वेहळे. मित्रांनो अंतिम दिवस आहे, वेले बाबतीत सहकार्य करा. शिरोबा स्पोर्ट्स कोण आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. युवा संघ आणि
6 चेंडू 23. बघा ज्याप्रमाणे आमच्यापर्यंत माहिती येत आहे, टीम अलिमगढ संघाने आताच नुकतंच पनवेल इथे जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेचे ते चॅम्पियन ठरले होते आणि आज देखील चॅम्पियनला चॅम्पियन सारखा खेळ दाखवावा लागेल. ते म्हटलं जाते ना प्रल्हादजी, कारण मी नेहमी एक गोष्टीचा उल्लेख करतो, हौसलों के तरकस में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. उम्मीद पे दुनिया कायम आहे. अजून देखील मी म्हणेन 6 मध्ये बनू शकतात 23, पण त्यासाठी आता स्वतःवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवावा लागेल. स्वतःला सांगावं लागेल की अजून देखील संधी आहे, या संधीचं सोनं आपण करू शकतो. अजून देखील टोटल चेजेबल आहे. 6 मध्ये 23 देखील बनू शकतात, बट त्यासाठी ना येणाऱ्या 6 चेंडू मध्ये ना चांगली बॅटिंग करावी लागेल. सहा चेंडू 23. हेलिकॉप्टर उडवायचा होता. एक सिंगल इथं घेतली गेली, दुसरी साठी देखील परतल्या. 2 धाबा देखील कंप्लीट होतील. 5 चेंडू आता 23 धाब्यांची आवश्यकता. 5 चेंडू 21 धाब्यांची आवश्यकता, माफी सुद्धा. 6 मध्ये 23 हवा होता. 2 धाबा अगदी पहिल्या बॉलवरती कंप्लीट झाला. पाच चेंडू 21. समोरच्या दिशेने जबरदस्त फटका, लॉंग ऑफ, सीमा पार हा षटकार. की जीवनामध्ये एक व्यक्ती तेव्हाच हारतो जेव्हा त्याला वाटतं की तो हरलाय. जोपर्यंत वाटतं की आपण काहीतरी करू शकतो, आपण जिंकू शकतो, आपण लढू शकतो, तोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये संघर्ष करू शकता, यशस्वी होऊ शकता. आणि आता इथनं ज्या प्रकारे हा फटका आला, या फटक्याने एक गोष्ट तर सांगून दिली की हार तर मानली नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत इथनं लढाई केली जाईल आणि लढाई सुरू आहे टीम अलिमगढची. आता या लढाईचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, टीम अलिमगढ की टीम वेहळे? पुढचा चेंडू 4 मध्ये 15. आणखीन एक आडव्या बॅटने बॉल हवेमध्ये आणि हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. हर नामुमकिन चीज मुमकिन हो सकती है, लेकिन मुमकिन करने की हिम्मत आपके अंदर होनी चाहिए. आणि हिमतीचा खेळ तर आहे क्रिकेट, जिद्दीचा खेळ तर आहे क्रिकेट. आणि ही जिद्द, ही हिम्मत मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील आता दाखवतोय. बघा लास्ट ओव्हर मध्ये गडबड झाली होती, रनआउटच्या स्वरूपामध्ये भावेश बाद झाले, पण आता भावेश देखील खुश असेल कारण 2 चांगले फटके आले आता चेतनच्या बॅटमधनं. आता प्रेशर गोलंदाजाला जाणवतोय, कारण आता इक्वेशन बाकी, बॉल शिल्लक 3 आणि 9 धावेंची आवश्यकता. हेच तर क्रिकेट आहे ना मित्रांनो. एखाद्या निवडणुकीचा निकाल आपण प्रेडिक्ट करू शकतो की हा उमेदवार निवडून येईल, पण क्रिकेटच्या एका मॅचीचा निकाल कधीच आपण प्रेडिक्ट करू शकत नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत नेहमी ठस्सन संघर्ष, लढाई या खेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि हा सामना देखील एक थ्रिलरच्या दिशेने चाललाय, कारण 3 चेंडू आता 9 धावेंची आवश्यकता. फार मेहनत दोन्ही संघांनी केली, बट या संघर्षाचा हा फळ, विजय कोणाच्या नशिबामध्ये येईल? चला फास्ट केला, मॅचचा रिदम तोडू नका, विनंती असेल. सामना सुरू ठेवा. 3 चेंडू आता 9 धावेंची आवश्यकता. 3 चेंडू 9. आता प्रत्येकी अलिमगढ कराचा जो प्रेक्षक आहे त्याचा लक्ष मैदानाच्या आतमध्ये लागलाय. बॅटची एज, एक सिंगल इथनं घेतली जाईल. 2 चेंडू आता 8 धावेंची आवश्यकता. आता प्रत्येकी अलिमगढ संघाचा प्रेक्षक आणि खेळाडू हीच गोष्ट म्हणत असेल वेदर्श पाटीलला,
हे वतन तेरे हवाले साथिया. आता जे करायचे तुलाच करायचं आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. हा सामना जर जिंकायचा असेल तर कंपल्सरी 8 धावा बनवाव्याच लागतील. वेदर्श पाटील प्रल्हाद सरांचे सुपुत्र ते देखील मॅच पाहण्यासाठी आलेत. आणि आता काय घडेल, कारण बघा आतापर्यंत वेदर्शने एकही बॉल फेस केला नाहीये आणि आता प्रथमचा स्ट्रायकिंग एंडवरती आला आणि इक्वेशन देखील बघा 2 चेंडू 8 ऑन साइडला सर्व फिल्डर बाउंड्री लाईन वरती. 2 चेंडू 8 हिरो बनण्याची संधी. फुलरलँड टाकला, हेलिकॉप्टर उडवायचं होतं. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी परतावं लागेल. दुसरीसाठी कॉलिंग. 2 कंप्लीट. तिसरीसाठी जाणार का? तिसरीसाठी देखील कॉलिंग आणि 3 धावा कंप्लीट. 1 चेंडू 5. क्या बात आहे, काय सामना पाहायला मिळतोय. अगदी प्रत्येकी प्रेक्षकाला आवडेल असा हा सामना, कारण सुरुवात झाली 19 धावांनी, त्यानंतर आले 2 षटक चांगले. अनिकेत मुकादम आणि विजेंद्र पाटीलची 2 षटकं ज्याच्यामध्ये 14 आल्या होत्या आणि 2 विकेट देखील आले होते. अंतिम षटकामध्ये हव्या होत्या 23. 2 चांगले फटके आले चेतन पाटीलच्या बॅटमधनं आणि त्यानंतर हा संघर्ष सुरू राहिला. पण अजून देखील बघा मॅच संपली नाहीये. एक चांगला चेंडू इथं जिंकू शकतो टीम वेळेला, तर एक चांगला फटका इथं जिंकू शकतोय टीम अलिमघरला या एका चेंडूवरती. आता दोन्ही संघांचं भवितव्य इथं बाजी कोण मारेल, टीम अलिमघर की टीम वेहले. पण मित्रांनो, जर मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या दोन्ही टीमसाठी. काय लढाई दोन्ही संघांनी लढली. आता या लढाईचा निकाल कोणाच्याही बाजूने लागू द्या, पण आज इथं जिंकेल क्रिकेट आणि जिंकेल आमची ही स्पर्धा. जी मेहनत चौथा हिरवा स्पोर्ट्स मानगोलीने या स्पर्धेसाठी घेतली ना, ही स्पर्धा एक यशस्वीच्या दिशेने वाटचाल करत आहे. हरकत नाहीये. बघा इथनं काहीशा मिस्टेक घडल्या असतील. यस, आगरी कलाकार आमचे जयदादा पाटील यांच्या माध्यमातून दिले जातील 1000 जर चेतनने या बॉलवरती सिक्सर लावला तर. या 5 धावींचं हे जे महत्व आहे, यस प्रल्हादजी पाटील सरांच्या माध्यमातून देखील 1000. क्या बात आहे. बट इथं प्रश्न ना पैशांचा नाहीये, प्रश्न आहे सन्मानाचा, प्रश्न आहे गावाच्या प्रतिष्ठेचा. आणि हा आता मान, हा सन्मान कोण कमवेल. 1 चेंडू 5. जास्त वेळ खर्च नका करू, सामना सुरू करा. फुल टॉस, बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत, कॅच पकडली आहे, मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे टीम गावदेवी वेहले क्रिकेट संघाने. शेवटचं हसू आता वेहळे संघ आपल्याला हसताना दिसे. पण हरकत नाहीये टीम अलिमघर, हरकत नाहीये, कारण फार चांगली फाईट तुम्ही केली, फार चांगला खेळ तुम्ही दाखवला. काहीशा मिस्टेक जरूर घडल्या. क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत तर होत असते, बट आज जी तुम्ही लढाई केली ना, हा सामना तुमच्या लढाईसाठी जाणला जाईल. वेल प्लेड टीम गावदेवी वेहले. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम झरीमरी स्पोर्ट्स अलिमघर. हरिदासजी केणे साहेब त्यांचं देखील शुभागमन, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅच देऊया. आणि कुठे ना कुठे गेम चेंज कुठे झाली, जेव्हा एकंदरीत जे टोटल 40 बनतील की नाही हा प्रश्न होता, बट स्कोर कार्ड